नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. येणाऱ्या 20 तारखेला वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणारे आणि 21 तारखेला निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 5मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख रेणुकाताई पतंगे या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ताई, तुमची प्रतिष्ठा पणाला या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे तुमचा? माझा प्रचार खूप चांगला आहे आणि लोकांचा पण मला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. याच्यामध्ये तुम्ही विचारा. बरं, काय मुद्दे काय समोर येतात लोकांचे? मुद्दे लोकांचे म्हणजे लोकांच्या नाल्या अशा तुंबलेल्या आहेत. लोकांना नाली साफ नाही, रस्त्यावरती जिथे तिथं कचरा पाहायला भेटतो, कधी कोणी झाडायला बायका येत नाहीत. म्हणजे पाणी 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही. अगोदरच्या 2 तारखेच्या अगोदरपर्यंत 15-15 दिवस नळाला पाणी येत नव्हतं. आता म्हणजे निवडणुका खूप तोंडावरती आले, 4-5 दिवस तर 2 टाईम पाणी येते. ते पाणी आणखीन जास्त वाया जाते आणि त्याच्यामध्ये नालीचं पाणी मिक्स होऊन ते पूर्ण रस्त्यावरती येते. घंटागाडी येते का या प्रभागामध्ये? प्रशासक जरी असलं किंवा ज्या मागील कार्यकाळामध्ये घंटागाडी आली होती का? नाही, घंटागाडी बिलकुल येत नाही. मला प्रत्येक लोक म्हणत आहेत की म्हणजे प्रत्येकांच्या घरासमोर असे रस्ते कचऱ्याचे ढीग उभे आहेत. तर ते मला म्हणू लागले, हे ताई पहा म्हणे, कचऱ्याची गाडीच येत नाही म्हणे, कचऱ्याची गाडी का येत नाही मला विचारू लागले. मी म्हणलं मी नवीन आहे, मी फर्स्ट टाइम आहे. म्हणलं तुम्ही मला संधी दिली तर मी नक्कीच तुमच्या या समस्या दूर करेन. तुमच्या विरोधात तगडे उमेदवार आहेत, मातब्बर नेते आहेत, आधी देखील ते उभं टाकले होते, कसं बघता? हां, ते स्वतः म्हणजे अगोदर जरी तगडे म्हणजे सगळ्या गोष्टी काही पैशाने नसतात, त्या स्वतः जे आहेत ना ते इतर राहत नाहीत, बाहेरगावी राहतात. तर मी त्यांना माझ्या समोर तगडे आहेत असं म्हणून विचारत म्हणजे मी त्यांना विचारात घेतच नाही. त्यांनी ज्या म्हणजे प्रभागात उभं राहिले होते जे 10मध्ये काळीपेटला वगैरे, तिथं असं पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य, त्याच्यामध्ये त्यांचं बॅनर लावलेलं होतं की म्हणजे ते कधीच दिसले नाहीत. आणि एवढं असून पण आणखीन त्यांचा सत्कार केला की म्हणजे हे 5 वर्षात कधीच दिसले नाहीत आणि आज दिसले म्हणून एका लग्नामध्ये आल्यावरती. म्हणजे हे फक्त पैशासाठी उभं राहतात. पैसे देऊनच लोकांना भुळं पाडायचं आणि निवडून यायचं. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, एवढंच त्यांचं समीकरण आहे. तुमची फाईट या 5मध्ये कोणासोबत आहे? प्रभाग क्रमांक 5मध्ये तुमची लढत कोणासोबत आहे? बीजेपी सोबत. बीजेपी आणि राष्ट्रवादीचा एक कॅन्डिडेट आहे. बरं, तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भाजपा म्हणजे बहीण मानते आणि संदेश असा जातो की राष्ट्रवादीला धोक्यात पाडण्याचा. ते बहीण भाऊ आहे ते घरी बघून घेतील निवडणुकामध्ये, कोणी कोणाचा बहीण आणि कोणी कोणाची भाऊ नसतो. बरं, काय वाटते, विजयाची खात्री आहे तुम्हाला? हां, 100%. बरं, आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक पदाचे उमेदवार मोहसिन भाई आहेत. कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे तुमचा? सर, प्रचार आमचा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. आम्ही वसमत शहरामध्ये तुम्ही पूर्ण बघितलं, जे कॅन्डिडेट आहे सगळ्याला एकेकाला मतं मागत आहेत, वेगवेगळे झालेले. परंतु मी आणि माझ्या लेकीसारखी जी आहेत रेणुकाताई पतंगे, आम्ही दोघं सोबतच आहेत आणि दोघालाही एक वोट मागतोय. दोघाला एक वोट मागतोय. आम्ही कधीच कुठे फुटले नाही. माझा समाज असो, यांचा समाज असो की इतर समाज असो, हे सर्व मिळून आमच्यासाठी मदत करतायत. आमच्या दोघं पॅनलला मदत करतायत, कारण आम्ही इमानदारी राखतोय. तुम्ही आधी देखील नगरसेवक होतात, प्रभाग क्रमांक किती होतात ते माहिती नाही, पण त्या ठिकाणी कसा विकास केला तुम्ही आणि इथं कोणतं पॅटर्न राबवणार? सर, मी मागच्या वेळेस प्रभाग क्रमांक 4मधला मी नगरसेवक होतो आणि तोच आज 60% भाग माझ्या प्रभाग क्रमांक 5मध्ये आलेला आहे. त्यात समीर नगर आहे, तथागत नगर आहे, मोईस कॉलनी आहे, काझीपूर आहे, बुधवारपेठ आहे, या सर्व एरियामध्ये मी नगरसेवक होतो. आणि तिथं खूप विकासाचे कामं, रोड, नाली, नळ सगळ्यांना आणून दिलेलं आहे. लाईटची व्यवस्था नव्हती, ती पण आणून दिलेली आहे. खूप काही मेहनत केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्व समाजाला, माझ्या वार्डामध्ये कमीत कमी हिंदूमधून 20 समाज असेल, त्या 20 समाजाला पण मी सोबत घेऊन चाललेलो आहे. सगळ्यांच्या समाजाचे लोक आहेत तिथे, ज्या बाया आहेत त्यांना आई बहिणीसारखं सगळ्यांना आम्ही घेऊन चाललेलो आहे तिथं. तुमच्या विरोधात देखील सगळ्यात मोठा पक्ष भाजपा असेल, राष्ट्रवादी असेल निवडणुकीच्या रिंगणात? सर, असू द्या ना. विरोधात भाजप पक्ष म्हणल्यावर तो सेंट्रलमध्ये आहे, परंतु या शहरामध्ये ज्या नगरपरिषद इलेक्शन असतात तिथं तो पक्ष बघत नाही, तिथं माणसं बघतात. तुमची कशी तुम्ही त्या लोकांसोबत राहतात. आता मागच्या वेळेस तुमच्या माध्यमातून माहिती झाली आम्हाला की आमच्या जे विरोधातला माणूस आहे तो आहे मोठा, परंतु त्याला जे शौक आहे गाई आणि बाईचं, हे सर्वांना माहीत झालेलं आहे आणि माहीत पण आहे. फक्त हे उघडकीस आणण्यासाठी होतं, कारण हा स्लोगन आमच्या प्रभागामधला एका बाईनंच त्याला सांगितलेलं आहे की तू जेव्हा फिरत होता मत मागायला, लोकांनी कितीतरी हाकलून दिलं बाहेर. त्यांना माझ्या प्रतिस्पर्धीला घरासमोर येऊन झालेत आणि त्यांना म्हणत आहे की तुला एक शौक आहे गाई आणि बाईचं. नाही, ठीक आहे, गाईचं शौक चांगला आहे, गाईची पूजा करणं चांगलं आहे, ते हिंदुत्ववादी पक्षातले आहेत. बाईचा शौकचं काय? हो ना सर, गायला तर आम्ही पण मानतो ना, कारण सर्व समाज गायला मानतो. गाई माता
असते ते हिंदूचीच माता नाही, सर्व समाजाची माता असते गाय. 33 कोटी देव असतात गायीत असं म्हणतात. आहे ना सर. समुद्र मंथनमधून जेव्हा समुद्र मंथनामध्ये 11 नंबरमध्ये जेव्हा गाय निघाली त्यावेळेस महादेवाने सगळ्यांना सांगितलं, देवगणांना, की ही गाय तुम्ही ठेवा, ही खूप चांगली गाय आहे, गायचं तुम्हाला खूप चांगला फरक पडेल, असं त्या मंथनमधून झालेलं आहे. परंतु लोक त्या गायचा गैरवापर करतात, गाय घेऊन फिरतायत, गायसोबत बाईलाही बघतायत ते. असं आहे. बरं, नाही गाईला का घेत आहेत मग? गाई तर हिंदुत्ववादी हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानलं जातं. बाईचा शोक वेगळं, गाईला का? गाईचा आणि गाईचं नाव का खराब होतं? खरं सर, परंतु कसं माहिती आहे का, या निवडणुकीमध्ये की नाही, तुम्हाला निवडणूक माणसांना जोडायचं असते. तुम्ही एक काय करायलात, जे पवित्र आहे त्या पवित्राला घेऊन सोबत फिरायलेत तुम्ही. कारण आज तुम्हाला ही वेळ का आली? तुम्हाला वेळ का आली? कारण तुमचे धंदे 2 नंबरचे धंदे. तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही जर का कचऱ्याचं म्हणतात, आता ज्याचा सुनबाईने सांगितलं की कचऱ्याबद्दल 4 वर्ष टेंडर कचऱ्याचा माझ्या प्रतिस्पर्धीचंच होता, हे पूर्ण गावाला माहीत आहे. आणि 4 दुसऱ्याच्या नावावर असतात म्हणे, हे कामं करतात असं काय? हो ना सर, टेंडर नगर परिषद असतो, परंतु जो नगरसेवक आहे तो सकाळी उठून त्याचेच माणसं लावून तो स्वतः फिरतो, तो सगळ्यांना हिशोब करतो. त्याची एक लेजर बुक असती सगळ्यांची, 137 लोकांची, याच्याच हातात आहे. हेच त्यांना पेमेंटही वाटतो आणि पेमेंटच्या वेळेस यांच्याकडून तो पेमेंट स्वतः घेतो. पूर्ण नगरसेवक 30 नगरसेवक होते, हा एकटाच त्यांच्यासोबत का फिरत होता? म्हणजे तोच टेंडर फक्त नावानं दुसऱ्याचं, परंतु टेंडर हाच माझा प्रतिस्पर्धी हाच चालवत होता. आणि मागच्या 2.5 महिन्याची त्यांनी पगारसुद्धा या गोरगरिबांची दिलेली नाही, काम करणाऱ्या लोकांची. तुम्ही वाटलं असं तुम्ही विचारू शकतात, सगळे जे समाजाचे लोक जे काम करतात गोरगरीब, यांची 2.5 महिन्याची पेमेंटसुद्धा त्यांनी दिलेली नाही. घंटा गाडीसाठी मागच्या काळात निधी उपलब्ध झाला होता, नवीन गाड्या आल्या होत्या, गाडीत दिसत नाही, कुठं गंज खात पडल्यात काय कळत नाही. हो, माझ्या प्रतिस्पर्धी विचारणा 4 वर्षापासून त्यांच्याकडेच घंटा गाड्या होते, आल्या होत्या गाड्या, फिरत होत्या, पण नंतर कुठं गेल्या? आल्या होत्या. प्रत्येक प्रभागाच्या नावानं गाड्या आल्या होत्या, त्या गाड्या यांच्याच हातात होत्या आणि यांचेच माणसं तिथं लागले होते, जे आज त्यांचं काम करायलेत, त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायलेत, तेच लोक घंटा गाड्या चालवत होते. त्या पूर्ण गावाला माहिती आहे. कुठे गेल्या आता गाड्या, कुठे उभ्या आहेत? त्यांनाच माहिती आहे, त्यांच्याकडे टेंडर होतं, त्या घंटा गाड्यातून त्यांनी विकल्या, ठेवल्या कुठं ते त्यांनाच विचारावं. खरं तर मला अंदाजे किती रुपयाचं टेंडर असते सगळं? सर, हे महिन्याला 32 ते 35 लाख रुपयाचा टेंडर असतो, म्हणजे वार्षिक 3.5 कोटीचा टेंडर असतो. 137 लोक बाहेरचे लावायचे असतात म्हणजे टेंडरमधले, परंतु 137 पैकी कधीही गावात 20च्या वरी फिरलेले नाही लोक आणि कुठेही साफसफाई झालेली नाही. आणि नंतर प्रशासक आल्यावर मी माननीय आमचे वसमतचे आमदार साहेब, ज्यांच्या हातात सत्ता होती, प्रशासक हे होते, यांनी आजपर्यंत 4 वर्षात कचऱ्याचं कधीच काय बघितलं नाही. आणि इलेक्शन आले की स्वतः फिरून कचरा उचलतात. चांगलं झालं त्यांनी हातात फावडा वगैरे घेतला नाही. मला तर वाटलं लागलं काहीच कुठं साफ करतायत की म्हणून सकाळी येऊन तो फिरू लागले. ते काय मुद्दे समोर येतात जनतेचे? जनतेचे मुद्दे साहेब बघा, तुम्ही लाईटचे, साफसफाईचे तुम्ही बघितलं. वसमत शहरामध्ये मी नगरसेवक होतो, 10 कोटीचे लाईट आजपर्यंत वसमत शहरामध्ये खर्च झाले. परंतु वसमत शहरामध्ये 1 कोटीचे लाईट तुम्ही लावला ना, तो पूर्ण शहर तुम्हाला चांगलं चमचमीत दिसेल रात्री. आपल्या रात्री संध्याकाळी 6 ते 7 वाजता कुलकर्णी साहेब, तुम्ही वसमतमध्ये राहतात, आमच्या शहरातल्या कोणत्याही जमातीच्या आई बहिणी संध्याकाळी 7च्या नंतर बाहेर जाऊ शकत नाही, कारण अंधार असतो. कुठे गेले 10 कोटीचे लाईट? 4 वर्षात त्यांनी, आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तोपर्यंत पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, मी स्वतः सभापती होतो पाणी पुरवठा, हफ्त्यामध्ये 2दा-3दा पाणी येत होतं. पण जेव्हापासून प्रशासक बसलं 20-20 दिवस पाणी येणं लोकांना. बरं, तुमच्यावर अडकवण्याचा प्रयत्न होतो असं कळते, पोलीस स्टेशनमध्ये साक्षीदार बनवले तुम्हाला कुठं? हो सर, एक माझ्या वार्डामध्ये मी जिथं एक ऑफिस होतं आमचं खिरणी झाडापाशी, पण तिथं त्या ऑफिसला आम्ही सतत जाणं, आमचं मेन ऑफिस होतं. म्हणजे ऑफिस म्हणजे काय असते की तुम्ही पोलचिट्या कुठं वाटणार, सगळं स्लोगन कसे करणार, त्या संदर्भात माझं ऑफिस होते तिथं. त्या ऑफिसमध्ये आम्ही वारंवार जाऊ लागलो, परंतु समोरच्याला ते पटलं नाही की हे तिथं कसं यायलं म्हणून. त्यांनी त्याच्यावर थोडंसं एक भांडणसारखं झालेलं आहे. तर आम्ही पोलिसांना, कुठेही भांडण झालं तर आपल्याला पहिले, आपण संविधानिक माणसं आहे, आपल्याला पहिले पोलिसांना कळवावं लागते. ते मी पोलिसांना ती बाब कळवली. परंतु आज मला एक नोटीस आली की आज तुम्ही हजर व्हा, साक्षीदार व्हा, की तुम्ही तिथं तुम्ही आम्हाला सूचना का दिली, सूचना तुम्ही दिल्या म्हणून तुम्ही या म्हणून. त्या कायद्याच्या चौकटीत कुठंच बसत नाही, कारण कोणताही साधारण माणूस कुठेही काय होत असेल तर पोलिसांना न्यूज द्यावं लागते त्यांना. असं आहे. बरं, काय मारामारी वगैरे झाली? हो, तिथं माझ्या जाण्याच्या पहिले थोडीफार झाली होती, परंतु ते मी बघितलं ना, अक्षरशः फक्त झाली म्हणून माहिती झाली मला फक्त तिथं. असं आहे. तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर आरोप होतात की पाईपलाईन चोरून खाली, विकून खाली. नेमकं पाईपलाईन आली होती कुठून? आसेगाव नदीहून कुठून काय आली होती का? सर, ही खूप जुनी गोष्ट आहे. मी 2011 पासूनच वसमतला आलो, माझं शिक्षण होऊन. ही मला वाटते 2002 किंवा 2005ची गोष्ट आहे. त्यावेळेस आम्हालाही त्या संदर्भात काही माहिती नाही मला. बरं,
नगरसेवक होतात तुम्हाला त्या कार्यकाळात चर्चा तर झाली असेल या विषयावर. नाही, आमच्या कार्यकाळात काही चर्चा झाली नाही. आमच्या कार्यकाळात चांगली पाईपलाईन पूर्ण वसमत शहराला देण्यात आलेली आहे पूर्ण. बरं हो बरं. अतिक्रमण होतात, जमिनी हडपल्या जातात वसमतच्या, कसं पाहता? साहेब, आमचे प्रतिस्पर्धीच काही जमीन हडपलेले आहे, सगळ्याला माहितीच गावाला. तुम्ही दासरी साहेबाच्या हॉस्पिटल समोर जो ओपन स्पेस होता त्याच्यात आमचा प्रतिस्पर्धीच होता. त्यांनी ती जमीन ओपन स्पेस नगर परिषदेला लावून विकून खाल्लेली त्यांनी. तर या लोकांनी मिळून, सगळ्या लोकांनी मिळून जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत यांचं एकच काम आहे तिथं की लोकांच्या जमिनी कशा मारायच्या, लोकांना व्याजाचे पैसे देऊन त्यांचे घरं कसे हडप करायचे, यांचे हे सारे धंदेच आहेत. नाही तर त्यांच्या घरात घुसायचे, कोणी नसलं की घरात घुसायची. हे पूर्ण वार्डामध्ये चर्चा आहे सगळ्यांची. बरं, त्या तुम्ही जे आता विषय केला दासरे साहेबाच्या घरासमोर जी सोसायटी तुळजाई सोसायटी आहे, तर त्या ठिकाणी काहीतरी शिंदे म्हणून अध्यक्ष होते आणि कॅतमोर देखील सदस्य होते का अध्यक्ष होते माहिती नाही. पण कसं बघता याच्याकडं, ओपन स्पेसमधले प्लॉट हडपले जातात आणि तिथले लोक जे आहेत रहिवाशी ते कॅतमोर साहेबाच्या मागच त्यावेळेस फिरू लागले की आम्हाला न्याय मिळून द्या म्हणून, आणि ते स्वतःच भूमिमाफी आहे. तिथं भूमाफिया तर सगळ्या गावाला माहिती आहे कोण आहे, परंतु यांना साथ देणारे जे आहेत आमचे जे काही मागच्या वेळेस जे होते काउन्सिलमध्ये लोक, त्यांनी साथ दिलेले आहे, कोणाला विकलेलं आहे आणि कोणाचं तिथं घर बांधलेलं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. मी आज ते ओपन करणार नाही, परंतु पुढच्या काउन्सिलमध्ये तो मुद्दा उठवणार आणि संबंधितावर गुन्हा 100% दाखल करणार. कारण मी स्वतः पेशाने वकील आहे आणि मी स्वतः गुन्हा दाखल करणार त्यांच्यावर. नगरपालिकेची काही साईट असते म्हणे, त्या ठिकाणी लोकांना घरून ऑनलाईन तक्रार करण्यात येते, पण तुमची नगरपालिका काही रिप्लाय देत नाही म्हणे, कचरा उचलून घेऊन जा, हे जा, असं काही असते का? नाही, नगर विकास मंत्रालय सज्ज असतो. त्यांना जर का आपण जे ऑनलाईनवर कंप्लेंट केली तर त्यांनी नगर विकास मंत्रालयाने बरोबर काम करून घेतले. कचऱ्याच्या संदर्भात असो की कोणती नगर परिषदेकडून जो योजना असती ते त्यांनी बरोबर आम्हाला करून दिलेली आहे. घरकुल असो, हे असो, सर्व नगर विकास मंत्रालयाकडून पूर्ण होऊन जाते. ते सूचना कंप्लेंट केल्यावर 100% काम होते. काय वाटतं येणाऱ्या 21 तारखेला काय होईल? येणाऱ्या 21 तारखेला साहेब आमची नगराची सीट आमची येणार आहेत. सीमा हाफिजताईत पण येणार आहे आणि आघाडीच्या ह्या महाआघाडीच्या सर्वात जास्त सीट आमच्या वसमत शहरामध्ये येणार आहे. आणि पुढच्या वेळेस आम्ही नगरपालिका खूप चांगल्या रीतीने चालवणार, लोकांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार, हे आमची 100% खात्री आहे लोकांवर. आणि आम्हाला पण विश्वास आहे की ते आम्हाला 100% मतही देणार. तुम्ही आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आता तुमची सीट तुम्हाला काढावं लागणार आहे, प्रतिष्ठा ठेवायची असेल. 100% काढायचा याचा विषय नसते. मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, पण लोकांचा मला एवढा चांगला प्रतिसाद आहे ना, त्याच्यावरून माझी सीट सगळ्यात जास्त लीडनं येईल. मी एवढंच म्हणजे लोकांच्या याच्यामुळं मी स्वतः आश्वासन करते की म्हणजे लोक मला चांगला प्रतिसाद देत आहेत तर माझी सीट 100% येईल असा मला विश्वास आहे. नांदेड रोडवर तुमचं कार्यालय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं, जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे म्हणतात आणि ते एकेकाळी तुमचे सहकारी होते, त्यांनी प्रचार देखील केला नागेश पाटलाचा कन्हैयाबाई. ते म्हणतात की त्यांनी शब्द देऊन ठेवला होता की कोणाला तरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची, त्याच्यामुळे त्यांनी सोडली तुमची शिवसेना. तसा काहीच विषय झाला नाही. ते असं हे सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदरच कन्हैया राष्ट्रवादीमध्ये गेला, जे म्हणजे आहे ना कन्हैया जे म्हणते ना त्यात काही तथ्य नाहीये. शब्द देऊन ठेवले होते का खासदार साहेबांनी? नाही, तसं काहीच विषय नव्हता. तसं कोणालाच राजकारणामध्ये तुम्हाला सगळं माहितीच आहे ना, कोणाचं तिकीट फिक्स असतं. फॉर्म भरायच्या 1-2 दिवस अगोदर तिकीट फिक्स होत असतात, तरी तुम्ही असं कसं काय म्हणता? नाही, खासदारकीला पण दांडेगावकर साहेबांना देण्याचं फिक्स होतं, म्हणजे आमदारकीला देण्याचं फिक्स होतं, खासदारकीला नागेश पाटलाला राहू द्या आणि इकडं हाफिज साहेबाला, असं चर्चा आहे. नाही, तसं काही विषय नव्हता. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख रेणुकाताई पतंगे आणि ॲडव्होकेट मोहसिन भाई हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला त्यांच्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या विजयी होतात का, आणि नगराध्यक्षपदाची जे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत काँग्रेसच्या सीमा हाफिज या देखील निवडून येतात का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.